श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 137वा सर्ग वाचूया. रावणाच्या मंत्र्यांनी जेव्हा इंद्रजिताच्या वधाची वार्ता ऐकली तेव्हा त्यांनी स्वतःच प्रत्यक्ष पाहून त्याची खात्री करून घेतली. मग त्वरेने ते दशमुख रावणाकडे गेले आणि त्यांनी त्याला साध्यंत वृत्त ऐकविले. ते म्हणाले, महाराज, युद्धात विभीषणाचं सहाय्य घेऊन लक्ष्मणानं तुमचा महातेजस्वी पुत्र आमच्या सैनिकांदेखत मारून टाकला, ज्यानं देवराज इंद्रालाही पराभूत केलं होतं आणि यापूर्वी ज्याचा कधीही पराभव झालेला नव्हता तोच तुमचा शूरवीर पुत्र इंद्रजित शौर्य संपन्न लक्ष्मणाशी लढताना त्याच्या करवी मारला गेला. तो आपल्या बाणांनी लक्ष्मणाला पूर्णपणानं तृप्त करून उत्तम लोकी गेला. युद्धात आपला पुत्र मारला गेला हा घोर तसेच दारुण समाचार ऐकून रावण भयानक मूर्छेच्या भाराखाली दबून गेला. मग दीर्घ काळानंतर शुद्धीवर आल्यावर राक्षसप्रवर राजा रावण पुत्रशोकाने व्याकुळ झाला. त्याची सारी इंद्रिये व्याकुळ झाली. दीनवाणा होऊन विलाप करीत तो म्हणाला, अरे पुत्रा, राक्षस सेनेचा तू महाबली कर्णधार होतास. तू तर पूर्वी इंद्रावरही विजय मिळवलेला होतास. मग आज लक्ष्मणाला कसा वश झालास? पुत्रा, तू तर क्रुद्ध झाल्यावर आपल्या बाणांनी काळ आणि अंत देखील विदीर्ण करू शकणारा होतास. तू मंदराचलाची शिखरं देखील तोडू फोडू शकणारा होतास. मग युद्धात लक्ष्मणाला मारून पाडणं तुझ्या दृष्टीनं कुठली मोठी गोष्ट होती? महाबाहू, आज सूर्यपुत्र प्रेतराज यमाचं महत्त्व अधिक ठरलं आहे असं मला वाटू लागलं, कारण त्यानं तुला देखील कालधर्माशी संयुक्त करून दाखविलं आहे. सर्व देवात देखील चांगल्या योद्ध्याचा हाच मार्ग आहे. जो आपल्या स्वामीसाठी युद्धात मारला जातो तो पुरुष स्वर्गलोकी जातो. आज सारे देव लोकपाल तसेच महर्षी देखील इंद्रजित मारला गेला हे ऐकून निर्भयपणानं झोपू शकतील. आज तिन्ही लोकांसह आणि वानरांसह ही सारी पृथ्वीच मला एकटा इंद्रजित नाही त्यामुळं शून्यवत झाल्यासारखी भासते आहे. ज्याप्रमाणे गजराज मारला गेल्यावर पर्वताच्या घळीत हत्तीणींचा आर्तनाद ऐकू येतो, त्याचप्रमाणे आज अंतपुरात मला राक्षस कन्यांचं करुण क्रंदन ऐकावं लागेल. शत्रूंना संताप्त करणाऱ्या पुत्रा, आज आपलं युवराजपद, लंकापुरी, समस्त राक्षस, आपली माता, मी आणि आपली भार्या या साऱ्यांना सोडून तू कुठं बरं निघून गेलास? वीरा, खरं तर मी यमलोकी जावं आणि तू इथं राहावं, माझं प्रेतकार्य करावंस असं घडायला पाहिजे होतं. पण तूच आता विपरीत अवस्थेला पोहोचलेला आहेस. हे विपरीत घडलं आहे. अरे, राम, लक्ष्मण आणि सुग्रीव अजून जिवंत आहेत. अशा अवस्थेत माझ्या हृदयातला काटा काढल्याशिवाय तू आम्हाला सोडून कुठं बरं निघून गेलास? अशा प्रकारे आर्तपणे विलाप करणाऱ्या राक्षसराज रावणाच्या हृदयात आपल्या पुत्राच्या वधाचे स्मरण झाल्यावर महान क्रोध प्रगटला. मुळातच तो स्वभावाने कोपिष्ट होता. त्यात पुत्राच्या हत्येने त्याला उत्तेजित केले. त्यामुळे जळणारी आग आणखीनच भडकली. ज्याच्याप्रमाणे सूर्याची किरणं ग्रीष्म ऋतूत त्याला अधिक दाहक बनवितात तसा तो आणखीनच दाहक बनला. कपाळावरच्या भुवयांनी तो ज्याप्रमाणे प्रलय कालात मगरांनी आणि मोठमोठ्या लहरींनी महासागर सुशोभित करत होता त्याचप्रमाणे शोभत होता. ज्याप्रमाणे वृत्रासुराच्या मुखातून धूर ओकणारा अग्नी प्रकट झाला होता त्याचप्रमाणे रोषाने जांभई देणाऱ्या रावणाच्या मुखातून धूरयुक्त प्रज्वलित अग्नी प्रकटला.
आपल्या पुत्राच्या वधाने संतप्त झालेला शूरवीर रावण एकाएकी क्रोधाच्या आहारी गेला. त्याच्या बुद्धीने काही काळ विचार करून विदेह कुमारी सीतेला मारून टाकणेच इष्ट असे ठरविले. रावणाचे डोळे मूलतःच लाल होते. त्यात क्रोधाग्नीने त्यांना आणखीनच रक्तवर्णी केले. त्यामुळे त्याचे ते दीप्तिमान डोळे महाभयंकर भासत होते. रावणाचे रूप स्वभावतःच भयंकर होते. त्यात क्रोधाग्नीची भर पडून तो आणखीनच भयानक होत चालला आणि कुपित झालेल्या रुद्रासारखा दुर्जय भासू लागला. क्रोधाने भरलेल्या त्या निशाचराच्या नेत्रातून ज्याप्रमाणे जळणाऱ्या दिव्यामधून तेलबिंदू गळावेत त्याचप्रमाणे अश्रुबिंदू गळू लागले. तो दात खाऊ लागला. त्यावेळी त्याच्या दातांचा जो करकर आवाज ऐकू येत होता तो समुद्र मंथनाच्या वेळी दानवांनी ओढलेल्या मंदराचलरूपी रवीसारखा वाटत होता. कालाग्नीप्रमाणे अत्यंत क्रुद्ध होऊन तो ज्या दिशेला दृष्टी टाकीत होता त्या दिशेला उभे राहिलेले राक्षस भयभीत होऊन खांबाआड दडत होते. चराचर प्राण्यांना ग्रासण्याची इच्छा बाळगणाऱ्या त्या कुपित काळाप्रमाणे संपूर्ण दिशांना पाहत असलेल्या रावणापाशी जाण्याचे धाडस कुठल्याही राक्षसाला होत नव्हते. तेव्हा अत्यंत क्रुद्ध झालेला राक्षसराज रावण युद्धात राक्षसांना स्थापित करण्याच्या इच्छेने त्यांच्यामध्ये जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, निशाचरांनो, मी हजारो वर्ष कठोर तप करून विभिन्न तपसाधना करून स्वयंभू ब्रह्मदेवाला संतुष्ट केला आहे. त्याच तपस्येच्या फलस्वरूप अशा ब्रह्मदेवाच्या कृपेनं मला देवांकडून आणि असुरांकडून कधीही भय नाही. माझ्यापाशी ब्रह्मदेवांनी दिलेलं सूर्यासारखं उज्ज्वल असं कवच आहे. देवासुरांशी झडलेल्या संग्रामाच्या वेळी ते वज्राच्या प्रहारानं देखील तुटलेलं नाही. म्हणून जरी मी आज युद्धाला सज्ज होऊन रथावर बसून रणभूमीवर पोहोचलो तरी कोण माझा प्रतिकार करू शकेल? साक्षात इंद्र जरी समोर आला तरी तोही माझ्याशी युद्ध करायचं साहस करू शकणार नाही. पूर्वकाळी देवासुर संग्राम झाले त्यावेळी प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी मला जे बाणासह विशाल धनुष्य प्रदान केलं होतं ते भयानक धनुष्य आज मी महासमरात उचलीन. शेकडो मंगलवाद्यांच्या ध्वनीबरोबर ते धनुष्य रामाचा आणि लक्ष्मणाचा वध करण्यासाठी उचलण्यात येईल. पुत्रवधाने संतप्त होऊन क्रोधाच्या आहारी गेलेल्या क्रूर रावणाने आपल्या बुद्धीने याप्रमाणे विचार केला. मग त्याने सीतेला मारून टाकण्याचा निश्चयही जाहीर केला. इथे 137वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 138वा सर्ग वाचूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.